आदिनाथ आणि मकाई या दोन सहकारी कारखान्यांशी संबंधित नेत्या रश्मी कोलते बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटातून थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जिल्ह्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि आता भाजपा असं एक राजकीय वर्तुळ पूर्ण करून हे कुटुंब आता भाजपाकडे गेलंय. बागल गट आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात स्थिरावला नाही, कायम राहिला नाही. परिणाम त्याचा असा झाला की भाजपमध्ये तो यापुढे किती वेळ स्थावर होऊ शकेल, स्थिरावेल असे प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. पण नेमकं हे झालं कशामुळं याचाही आपल्याला मागोवा घ्यावा लागेल. या संदर्भातच हा व्हिडिओ आपण पाहूयात. खरोखरच शिंदे यांना फटका भाजपकडून बसला आहे का? फडणवीस यांची काही वेगळी भूमिका आहे का? खंजीर खुपसला गेला आहे का? अशा बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहेत बोल बिनधास्त. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या करमाळा तालुक्यातील राजकारण जर आपण पाहिलं तर गेल्या 60-70 वर्षांपासून पक्ष नव्हे तर गटातटाच्या पातळीवर हे राजकारण चालू असतं. सोलापूर जिल्ह्यातील एकेकाळचे मातब्बर नेते नामदेवराव जगताप आणि अकलूजचे सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे शंकरराव मोहिते पाटील या दोन गटात पूर्वी मोठा राजकीय संघर्ष व्हायचा. आता अलीकडे गटांची संख्या वाढली आहे. करमाळा तालुक्यात बागल गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहयोगी अपक्ष आमदार संजय शिंदे असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मोहिते पाटील प्रणित, माजी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंत जगताप असे 4 प्रमुख गट आपल्याला वेगवेगळे झालेले दिसत आहेत. माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक, तसेच पुणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या सून असलेल्या रश्मी कोलते बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल हे मकाई सहकारी साखर कारखाना आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याशी संबंधित समजले जातात. हे दोन्ही कारखाने मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत अशी चर्चा आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे यापूर्वी काही वर्ष बंद होता. वाढलेल्या कर्ज थकबाकीमुळे राज्य सरकारी बँकेने हा कारखाना जप्त करून लिलावाची प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र अशावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीने हा कारखाना प्रदीर्घ भाडे कराराने घेण्याची तयारी केली होती, परंतु त्यास विरोध झाला. कारखाना सभासद शेतकऱ्यांच्याच ताब्यात राहिला पाहिजे अशा आग्रहातून बागल गटाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं होतं. त्यांच्याकडे विनंती केली होती. त्यावर शिंदे यांनीही आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत स्वतः कारखान्यात येऊन गळीत हंगामाचा शुभारंभ केला होता. आता बागल गटानेही शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पुढे काही आर्थिक मदत मिळाली नाहीच. उलट कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होऊन शासन नियुक्त नवे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाली. या प्रशासकीय मंडळात बागल गटाला कुठेही स्थान न मिळाल्यामुळे दुसऱ्याच मंडळींना संधी मिळाली, परंतु त्यातूनही फारसे काही हासिल झालं नाही, त्यातून काही फायदा झाला नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री सावंत यांनी केलेली मदत अत्यंत तोडकी कमी ठरली. सरत्या गळीत हंगामात कारखाना नाम मात्र सुरू झाला, परंतु ऊस वाहतूक व्यवस्थाच उभारली न गेल्यानं गळीत हंगाम जागेवर थांबला. सध्या या कारखान्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मकाई साखर कारखाना यापेक्षा अनेक वेगळ्या अवस्थेत आहे. अनेक वर्षांपासून तो बिकट परिस्थितीशी झुंज देतोय. ऊस पुरवठा केलेल्या शेतकरी सभासदांची सुमारे 32 कोटी रुपयांची बिले कारखान्याकडे मागील 1.5 वर्षांपासून थकली आहेत. गेल्या महिन्यांपासून सभासद शेतकरी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत. पूर्वी मकाई साखर कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठोस आश्वासन दिलं होतं. त्याचवेळी झालेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाला बलाढ्य मोहिते पाटील गटाने आव्हान दिलं. अजित पवार यांनी मैं हूं ना असं म्हणत बागल गटाच्या पाठीशी ताकद उभी करून मोहिते पाटील गटाला दूर ठेवलं. परंतु आर्थिक अडचण सोडवण्यासाठी अजित पवार यांनी फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही अशी चर्चा बोलली जाते. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात स्थिरावण्यासाठी 2019 साली महायुतीचा पराभव पाहून
बागल गटाने राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या चिन्हावर रश्मी कोलते बागल यांनी करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा दारुण पराभव झाला. दुसरीकडे तत्कालीन अखंड राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडूनही अपेक्षाभंग झाल्यामुळं बागल गटावर अन्याय झाला असं त्यांचा समज झाला आणि तशी चर्चाही सुरू झाली. दुसरी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मागील 2019 सालची विधानसभा निवडणूक तत्कालीन शिवसेनेच्या चिन्हावर लढविली आणि त्यात पराभूत झाल्यानंतर सुरुवातीची जी 3-3.5 वर्ष आहेत शिवसेनेपासून त्यांनी दूरच ठेवली. त्यांना राजकीय सक्रिय होता आलं नाही. त्यामुळं ते कुठेतरी बाहेर पडले आहेत का अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली. साहजिकच त्यांचं हे दूर राहणं बागल गटाला महागात पडल्याचं हे आज बोललं जात आहे. कारण जशी पाहिजे तशी मदत शिंदे गटाकडून झाली नाही. त्यांच्या एकूणच राजकीय विश्वासाचा जर प्रश्न उपस्थित केला तर या पार्श्वभूमीवर बागल गटाचा भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता राजकीय सत्तेत अपक्ष आमदार संजय शिंदे म्हणजे अजित पवार गट, माजी आमदार नारायण पाटील म्हणजे शिंदे गट आणि बागल गट भाजपा असं तिघही एकमेकांचे कट्टर शत्रू सगळेच सत्तेत आले आहेत. मात्र यातून आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कोणाला मदत करणार किंवा कोण हात दाखवणार, कोण आतून गेम करणार याची सगळ्यांच्याच मनात एक शंका निर्माण झाली आहे. पण याचा जर पुन्हा एकदा पुढच्या पायरीवर जाऊन अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की खरंच महाराष्ट्राचे चाणक्य समजले जाणारे फडणवीस यांनीही या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिंदे गटाला मारक ठरणारी गोष्ट केली आहे का, शिंदे गटाची सोबत प्लॅन केला आहे का, गेम केला आहे का, अशी चर्चा सुरू होते. कारण महायुतीत सोबत असताना शिंदे गटाचा उमेदवार म्हणा किंवा शिंदे गटाचं चांगलं नेतृत्व आपल्या पक्षात घेऊन शिंदे गटाची जी संघटना आहे ती खिळखिळी करण्यासाठी हा गेम असू शकतो का? कारण दुसऱ्या ठिकाणी तानाजी सावंत हे शिंदे गटाचं वर्चस्व स्थापित करण्यासाठी मोठी व्यूहरचना रचनायत, मोठे काम करतायत, मोठं नियोजन करतायत. अशाच वेळी दुसऱ्या ठिकाणी जर अशी फुटाफूट होणार असेल, तेही आपल्याच मित्रपक्षाकडून भाजपाकडून, तर निश्चितच एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. त्यामुळं फडणवीस यांनी शिंदेंचा गेम केला आहे का? आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.